पूर्वीची जी तयारी आहे स्ट्रॉंग रूम बाहेरची ती सुद्धा हालचाल जी आहे ती वेगवान होताना पाहायला मिळते। कारण केवळ आता काही मिनिटं उरलेली आहेत, बरोबर 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि पहिला कल जो आहे तो पुढच्या काही तासातच आपल्या हाती यायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे ठिकठिकाणच्या स्ट्रॉंग रूम ज्या आहेत त्या उघडलेल्या आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी थोड्या वेळापूर्वी केलेली बातचीत पाहूयात। असं की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवीत यश मिळेल याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे। परंतु आता सगळे प्रेडिक्शन्स आहेत, म्हणजे एक्झिट पोलचे प्रेडिक्शन्स आहेत, राजकीय विश्लेषण करतायत, त्यांचे काही मतं आहेत। पण मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे, आपल्या सगळ्यांना, ते म्हणजे 4 तारखेच्या मतमोजणीनंतर। नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ही पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता। थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता, सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झालाय, पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे। आणि त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत। त्यांचं नेतृत्व ज्या पक्षाला ज्या उमेदवार लाभणार आहे, डॉक्टर सुजयला त्यांचा आशीर्वाद आहे। आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांचा विश्वास आहे। बरोबर त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहोत, त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही आहे। असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवीत यश मिळेल याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे। परंतु आता सगळे प्रेडिक्शन्स आहेत, म्हणजे एक्झिट पोलचे प्रेडिक्शन्स आहेत, राजकीय विश्लेषण करतायत, त्यांचे काही मतं आहेत। पण मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे, आपल्या सगळ्यांना, ते म्हणजे 4 तारखेच्या मतमोजणीनंतर। नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ही पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता। थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता, सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झालाय, पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे। आणि त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत। त्यांचं नेतृत्व ज्या पक्षाला ज्या उमेदवार लाभणार आहे, डॉक्टर सुजयला त्यांचा आशीर्वाद आहे। आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांचा विश्वास आहे। बरोबर त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहोत, त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही आहे। असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवीत यश मिळेल याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे। परंतु आता सगळे प्रेडिक्शन्स आहेत, म्हणजे एक्झिट पोलचे प्रेडिक्शन्स आहेत, राजकीय विश्लेषण करतायत, त्यांचे काही मतं आहेत। पण मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे, आपल्या सगळ्यांना, ते म्हणजे 4 तारखेच्या मतमोजणीनंतर। नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ही पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता। थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता, सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झालाय, पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे। आणि त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत। त्यांचं